गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वेलकम टू द बायजूज एक्झाम प्रेप. तर आरोग्य भरतीचा आपण एक महत्त्वाचा डेटा आज पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं जीवाणूजन्य रोग, बॅक्टेरियल डिसीजेस. बघा, आपल्याला आरोग्य भरतीला येणाऱ्या प्रश्नांमध्ये आरोग्यशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दोन्ही एक्झाम असतील, मग ती राज्य शासनाची जी काही 52 पोस्टसाठी जी एक्झाम आहे त्यातला तांत्रिक भाग म्हणूया आपण, किंवा उर्वरित जी काही आपली जिल्हा परिषदची जी काही आरोग्य भरती आहे त्यासाठी सुद्धा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तर चला डायरेक्टली आपण बॅक्टेरियल डिसीजेसची यादी, त्यात येणारे प्रश्न याचा थोडासा आढावा घेऊया. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचे जीवाणूजन्य रोग, मोस्ट इम्पॉर्टंट बॅक्टेरियल डिसीजेस. त्यात सगळ्यात पहिला येतो टायफॉइड. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विषम ज्वर ज्याला आम्ही म्हणतो. तर बघा, टायफॉइड. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात काय, जीवाणूचं नाव काय, साल्मोनेला. या साल्मोनेला हे जीवाणूचं नाव आहे. प्रसार हा कसा होतो, तर ह्याचा प्रसार दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होतो. टायफॉइडचा प्रसार दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होतो. अवयव साधारणतः विषम ज्वर ज्याला आपण टायफॉइड म्हणतो, याच्यामध्ये आपले इंटेस्टाईन इन्व्हॉल्व होतात, ज्याला आपण आपले आतडे असं म्हणतो. म्हणून इथं दिलंय बघा, आतड्यांचा प्रादुर्भाव होतो, ज्याला इंटेस्टाईन असं आपण म्हणतो. येस. तर लक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर लक्षण इथं मला काय वाटत असेल तर 104 डिग्री फॅरेनहाइटची ताप. हा अत्यंत महत्त्वाचा एमसीक्यू आहे, विचारला गेलेला आहे आतापर्यंत आरोग्य भरतीला. हे सर्वांनी पाठ करा. 104 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत ताप चढणे हे टायफॉइडचं लक्षण आहे. आणि याच्यासाठी, या उपचारासाठी तुम्हाला विडाल टेस्टचा वापर केला जातो. हा एक महत्त्वाचा इथं एमसीक्यू आहे. उपचार म्हणजे डायग्नोसिस म्हणून आपण पहिले निदान. निदानासाठी तुम्हाला विडाल टेस्ट नावाची टेस्ट केली जाते. हे पण एक महत्त्वाचा एमसीक्यू आहे. आणि औषध, हा तर विचारलेला प्रश्न आहे. ओके, हा तर विचारलेला प्रश्न आहे आरोग्य भरतीला. क्लोरोमायसिटिन या औषधाचा उपयोग टायफॉइडसाठी केला जातो. हे आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे. येस, हे टायफॉइड फिवर आहे. याचे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की रॅशेस आपल्या बॉडीवर किंवा पिंक कलर, रोज कलर स्पॉट्स सुद्धा आपल्या शरीरावर येतात, त्वचेवर येतात. तसेच हा इंटेस्टाईनचा आहे, अल्सर इन द इंटेस्टाईन. ओके, आतड्यामध्ये हा एक प्रादुर्भाव करणारा रोग आहे. हे आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. साल्मोनेला टायफी, टायफॉइडचे बॅक्टेरिया असे दिसतात. ओके, जे की आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये किंवा सूक्ष्मदर्शिकेखाली हे असे पाहू शकतो. हे सर्वांनी लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस ज्याला आम्ही काय म्हणतो, क्षयरोग. हा क्षयरोग, जीवाणूचं नाव आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. येस. त्याच्यानंतर थुंकीद्वारे प्रसार होतो. हा महत्त्वाचा एक महत्त्वाचा एमसीक्यू आहे. तसेच ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणून याला ओळखलं जातं. म्हणजे ज्यावेळेस एखादा शिंकतो किंवा खोकलतो तेव्हा त्याच्या मुखाद्वारे छोटे छोटे ड्रॉपलेट हवेमध्ये पसरतात, त्यात हे बॅक्टेरिया असतात. असा प्रसार याचा होऊ शकतो. बघा, अवयव. बघा, अवयवाच्या बाबतीत जर बघितलं तर ट्युबरक्युलोसिस हा सर्वच अवयवाला होतो. म्हणजे काय, कोणत्या अवयवाला होऊ शकतो. टीबी काय फक्त फक्त फुफ्फुसाला होतो. फुफ्फुसाचा क्षयरोगच आहे असं नाही. मेंदूचा सुद्धा क्षयरोग आहे मित्रांनो. येस, इंटेस्टाईनचा सुद्धा क्षयरोग आहे. ओके, म्हणजे आपल्या शरीरातील बहुतांश अवयवाला क्षयरोग होऊ शकतो. पण मोस्ट कॉमन, जास्तीत जास्त जर विचार केला, सर्वात जास्त जर विचार केला तर तो तो म्हणजे आपल्या फुफ्फुसाला होतो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर लक्षणामध्ये 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला. येस, हे महत्वाचं आहे. 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला हा टीबीचा खोकला असू शकतो. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न विचारला गेलेला आहे की 2 आठवडे इथं महत्वाचं आहे. किती आठवड्यापेक्षा जास्त प्रोटोकॉल आहे, 2 आठवड्यापेक्षा जास्त. त्याच्यानंतर उपचार, निदानासाठी आपण सगळ्यात महत्वाचं एक्सरे करतो. ट्युबरक्युलिन नावाची टेस्ट आहे, ही टेस्ट सुद्धा करतो क्षयरोगासाठी. महत्वाचा एमसीक्यू इतर बघा, स्ट्रेप्टोमायसिन नावाचं इंजेक्शन याच्या औषधासाठी वापरलं जातं. काय, स्ट्रेप्टोमायसिन. स्ट्रेप्टोमायसिन नावाचं इंजेक्शन इथं वापरलं जातं. इतर औषधामध्ये रिफॅम्पिसिन, आयसोनियाझाइड, इथॅम्ब्युटॉल. ह्याच्यापैकी जर आणखीन महत्वाचा एमसीक्यू कोणता, तर रिफॅम्पिसिन. ओके, हे सर्वांनी लक्षात घ्या. रिफॅम्पिसिन नावाचं औषध सुद्धा आपल्या टीबी साठी, क्षयरोगासाठी वापरलं जातं. क्षयरोग हा लक्षात घ्या. बघा, क्षयरोग हा आपल्या लंग्सवर होतो, त्याला पल्मोनरी टीबी म्हणतात. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. त्याच्यात इतर महत्वाची माहिती जर आपल्याला इथं पाहिजे असेल तर हा प्रश्न विचारलाय की रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञानं या जीवाणूचा शोध लावला. येस, जीवाणूचा शोध कोण लावला, रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला. हे महत्वाचं एमसीक्यू आहे. तसेच भारतात जवळजवळ दर 2 मिनिटाला क्षयाचा रोगी मृत्युमुखी पडतो. एवढा तो जास्त प्रसार त्याचा झालेला आहे. 1997 ला, 1997 ला याचा प्रसार रोखण्यासाठी भारतानं RNTCP नावाचा प्रोग्राम लॉन्च केला. म्हणून RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोगाशी निगडित आहे, कोणत्या रोगाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचंय, ते म्हणजे ट्युबरक्युलोसिस, टीबी. त्याच्यानंतर डॉट्स.
डॉट्स ही उपचार पद्धत कोणासाठी वापरतात? बघा डॉट्स लॉंग फॉर्म सुद्धा इथे दिले, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ओके, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की डॉट्स ही ट्रीटमेंट कशासाठी वापरली जाते? तर डॉट्स ही ट्रीटमेंट ट्युबरक्युलोसिस साठी वापरली जाते. हे अत्यंत महत्वाचं इथं आहे, हे सर्व लक्षात घ्या. नेक्स्ट जर बघायचं झालं तर कॉलरा. कॉलरा ज्याला पटकी असं पण म्हणतात, कॉलरा किंवा पटकी दोन्हीपैकी कुठलंही नाव घेतलं तरी आपण चालतं. बघा कॉलरा जीवाणूचं नाव काय विचारलं तर तुम्हाला सांगायचंय विब्रिओ. येस विब्रिओ. कॉमा शेप. येस कॉमा शेप. कॉमा जसं आपण कॉमा काढतो ना, खालीपैकी कोणता बॅक्टेरिया कॉमाच्या आकाराचा असा विचारला प्रश्न तर आपल्याला कॉलरा सांगायचंय किंवा विब्रिओ नाव त्याचं आहे. मग याचा सुद्धा प्रसार हा दूषित अन्न पाण्यामार्फत होतो, हे आम्हाला माहिती आहे. त्यानंतर लक्षणापेक्षाही इथं महत्वाचं जर काय असेल तर लस. यस मी इथं लस सांगतो. लस इथं दिली आहे का? दिली नाही. हाफकिनची लस. ओके, लस कुठली वापरायची? हाफकिनची लस वापरायची कॉलरासाठी. तसेच ORS पावडर हे आपण वापरतो. मग ORS पावडरचे कंटेंट इथे दिले आहेत, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. यस, आरोग्य भरतीसाठी लागणारा एक अत्यंत महत्वाचा भाग आपण या सिरीज मध्ये चालू केलेला आहे, ह्या क्रॅश कोर्स मध्ये चालू आहे. या क्रॅश कोर्स बायजूस एक्झाम प्रेपच्या या युट्यूब चॅनलवर आपण हा क्रॅश कोर्स रन करतो आणि याचे सराव प्रश्न याच्या संबंधित म्हणजे जे मी डेटा इथे शिकवतोय याच्या संबंधित सराव प्रश्न हे ऍप्लिकेशनला शिकतो आपण. येस, म्हणून ऍप्लिकेशनला तुम्ही भेट द्या. बायजूस एक्झाम प्रेपच्या ऍप्लिकेशनला भेट द्या. प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तिथं तुम्हाला सराव प्रश्न संच याच आरोग्य भरतीची आपण चालू केलेली आहेत. येणाऱ्या एक्झामला जास्तीत जास्त फायदा व्हावा हा माझा उद्देश आहे. येस, सर्वांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा घटसर्प. मी 3 गोष्टी सांगतो. तुम्ही एक महत्वाची लस ऐकली असेल DPT नावाची. लस नावाचं वेगळं लेक्चर आहे आपलं. वॅक्सिन नावाचं एक वेगळं लेक्चर आहे. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वॅक्सिनचं मेकॅनिझम, वॅक्सिनच्या बाबतीत मग अँटीबॉडीज कशा तयार होतात, अँटीजन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी मी घेणार आहे आणि इतर रोगांचे लसींची नावं सुद्धा घेणार आहे. येस, पण आता या टॉपिक मध्ये मी फक्त बॅक्टेरियल डिसीजेस कोणते कोणते आहेत, जीवाणूजन्य रोग कोणते कोणते आहेत याच्यावर चर्चा करतोय. टीबी ओके, टीबी शिकताना आपण ट्युबरक्युलोसिस जे काही शिकलो, ट्युबरक्युलोसिस शिकताना मी BCG चा उल्लेख केलेला आहे का? येस नाही. येस, म्हणून BCG चा उल्लेख आपण कधी शिकणार आहेत? लसीमध्ये शिकणार आहेत. येस, ओके. तर लसीमध्ये शिकून मग आपल्याला ते लस या प्रकरणात शिकल्यानंतर जरा जास्तीत जास्त लक्षात राहतं. ओके, लक्षात येते. बघा त्याच्यानंतर DPT मध्ये डी म्हणजे डिप्थेरिया. DPT म्हणजे काय? डी म्हणजे डिप्थेरिया, घटसर्प ज्याला असं म्हणतो आपण. जीवाणूचं नाव काय? कॉर्निबॅक्टेरियम. येस, घटसर्प कशामुळे होतो? कॉर्निबॅक्टेरियम नावाच्या जीवाणूमुळे होतो. येस, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रसार हवेमार्फतच होतो, ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो आपण. त्याच्यानंतर अवयव श्वसन संस्था. येस, त्यानंतर लक्षणे. ओके, लक्षणे जर काय आहेत तर श्वासाला त्रास होणे. ह्याच्यात वेगळा काही तुम्हाला MCQ विचारण्याचा चान्स नाही. येस, चलो नेक्स्ट. हे सिम्पटम्स आहेत डिप्थेरियाचे, एकदम कलरफुल डायग्राम्स. हे आपलं एक वैशिष्ट्य आहे, कारण हे तरी आरोग्य शास्त्र आहे, याच्यात आपण कलरफुल काय शिकू शकतो. तरी सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीतून काय आणखीन फायदा करून घेऊ शकतो. तर याच्यातला फायदा करून घ्यायचा आहे की आपल्याला लक्षणं लक्षात राहतात. त्याच्यानंतरचा डिसीज आहे बघा. ओके, DPT जे आता मी सांगितलं, DPT लस मधला पी म्हणजे पर्ट्युसिस. पी म्हणजे काय? पर्ट्युसिस. बघा इथे दिलंय, पी म्हणजे पर्ट्युसिस, ज्याला डांग्या खोकला म्हणतात. त्यासाठी सुद्धा तीच लस वापरतोय आपण, त्रिगुणी लस. येस, त्याच्यानंतर ह्याचा प्रसार हवेमार्फत होतो आणि तीव्र खोकला हे त्याचं लक्षण आहे. आता तुम्ही म्हणताल सर हे काय आहे नेमकं, कसं घेताय तुम्ही? तर लक्षात काय घ्यायचं तुम्हाला की हे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. आपण काय शिकतोय? हे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत, हे जीवाणूजन्य रोग आहेत, हे इथं मी तुम्हाला शिकवतोय. उद्या तुम्हाला प्रश्न विचारताना असा प्रश्न विचारला जातो की बाबा डांग्या खोकला हा कसा रोग आहे? येस, डांग्या खोकला कसा रोग आहे? तर तिथं तुमचं उत्तर तयार पाहिजे की डांग्या खोकला हा जीवाणूजन्य रोग आहे. त्यासाठी कोणती लस वापरतात? त्यासाठी DPT ही त्रिगुणी लस वापरतात. डांग्या खोकलामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की DPT मध्ये डांग्या खोकला म्हणजे काय? पी. येस, डांग्या खोकला म्हणजे काय? पी. त्यालाच इंग्रजीत काय म्हटलंय? पर्ट्युसिस. त्यालाच इंग्रजीत काय म्हटलंय? पर्ट्युसिस. लक्षात येते? दिस इम्पॉर्टंट थिंग. ओके. बघा हा डांग्या खोकला आहे. डांग्या खोकल्याची जे काही तुम्हाला सिम्पटम्स वगैरे इथं दिलेली आहेत, म्हणजे वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं एक इमेजच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लो ग्रेड फेवर असते, पण डांग्या खोकला म्हणजे खोकल्याचं प्रमाण मात्र अति जास्त असतं. आता दुसरा जर आपण प्रकार पाहितला तर तो म्हणजे टिटॅनस. टिटॅनस ज्याला धनुर्वात म्हणतात. जर तुम्ही कधी कधी ऐकलं असेल बघा, टीटीचं इंजेक्शन. येस, टीटीचं इंजेक्शन हा प्रकार ऐकलाय का?
तर टीटीचं इंजेक्शन कशासाठी घेतात? ह्याच धनुर्वातासाठी घेतात, ज्याला आपण टिटॅनस टॉक्साइड्स असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? टिटॅनस टॉक्साइड. टी म्हणजे काय? टिटॅनस टॉक्साइड. आता हा जखमेतून शरीरात एंट्री करणारा सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न इथं काय असेल, जखमेतून आपल्या शरीरात एंट्री करतो, मातीमध्ये असणारा जीवाणू आहे ज्याला क्लॉस्ट्रिडियम असं म्हणतात. क्लॉस्ट्रिडियम हा मातीमध्ये, माती, सॉईल, इतर कुठल्या धुळीमध्ये असतो, जेणेकरून आपण लागलं, समजा पायाला जखम झाली आणि सरळ तशी जखम ठेवणं चांगलं आहे का? नाही. जर त्याच पायानं आपण अनवाणी पायानं जातोय, त्या जखमेतून, त्या सॉईल मधून, मातीमधून हे जीवाणू आपल्या शरीरात एंट्री करतात. हेच लक्षात येते. त्यामुळे ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. ओके. म्हणून टिटॅनस साठी सुद्धा, म्हणजे डीपीटी मध्ये बघा, डीपीटी मध्ये टी म्हणजे काय? तर टी म्हणजे धनुर्वात, किंवा डीपीटी ही त्रिगुणी लस आहे. तर त्याच्यात तीन गुणापैकी एक गुण जो आहे तो धनुर्वाताचा आहे, हे आपल्याला इथं विसरायचं नाही. म्हणजे बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं टायफॉइड, त्याच्यानंतर सांगितलं ट्युबरक्युलोसिस, आणि त्याच्यानंतर शिकलो आपण कॉलरा. हे 3 रोग, आणि नंतरचे तीन रोग कोणते कोणते पाहितले? डी पी टी. डी फॉर डिप्थेरिया, पी फॉर पर्ट्युसिस, आणि टी फॉर टिटॅनस. ओके, लक्षात येते? चलो, आता नेक्स्ट रोग आहे निमोनिया. आता निमोनिया 2 प्रकारे असतो. येस, निमोनिया ही एक संज्ञा वापरली गेलेली आहे. निमोनिया व्हायरल पण असतो, बॅक्टेरियल पण असतो. निमोनिया या शब्दाचा खरं सांगायचं गेलं तर निमोनिया या शब्दाचा अर्थ काय? निमोनिया या शब्दाचा अर्थ आहे इन्फ्लामेशन. ओके, इन्फ्लामेशन ऑफ लंग, किंवा लंग इन्फ्लामेशन आपण म्हणू शकतो, किंवा फुफ्फुसावर येणारी सूज. येस, थोडक्यात आपण काय म्हणू शकतो? फुफ्फुसावर येणारी सूज. जी काही फुफ्फुसावर सूज येते, ती फुफ्फुसावर जी सूज येते ती निमोनिया म्हणून ओळखली जाते. मग ती सूज व्हायरसमुळे पण येऊ शकते आणि बॅक्टेरियामुळे पण येऊ शकते. आजचं लेक्चर आपलं काय? बॅक्टेरियल डिसीजेस. म्हणून निमोनिया हा मोस्टली बॅक्टेरियल निमोनिया असतो, कधी कधी व्हायरल निमोनिया पण असतो. येस, म्हणजे आता तुम्ही कोरोनाचा उल्लेख करताय, कोरोनामध्ये निमोनिया झाला असं कधी कधी ऐकतो आपण. म्हणजे कोरोनामध्ये निमोनिया होणं म्हणजे काय? तो जीवाणूजन्य झाला का? नाही. म्हणजे कोरोना या विषाणूमुळे फुफ्फुसावर सूज आली, त्याला आम्ही निमोनिया म्हटलं. लक्षात येते? पण नॉर्मली निमोनिया हा बॅक्टेरियल असतो, किंवा मुळात त्याचा उगम हा बॅक्टेरियल निमोनिया म्हणून झालाय. खास करून डिप्लोकोकस नावाचा बॅक्टेरिया आहे. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे भरपूर सारे बॅक्टेरिया आहेत. क्लेप्शियल्ला नावाचा बॅक्टेरिया आहे. अशा विविध जीवाणू सुद्धा निमोनिया होतो, पण कॉमन बॅक्टेरिया आहे डिप्लोकोकस निमोनी. येस. आता याच्यात महत्वाचं तर मला काय सांगायचं असेल तर पेनिसिलिन. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की पेनिसिलिन नावाचं औषध हे आम्ही कशासाठी वापरतो? निमोनिया या रोगासाठी वापरतो. म्हणून हा रोग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पेनिसिलिन नावाचं औषध याच्या आधी, ओके, पेनिसिलिन नावाचं औषध याच्या आधी घेतलेल्या, मला वाटतंय काय डिप्थेरिया, कुठे डिप्थेरिया? येस, याच्यात दिले का? नाही. तरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, डिप्थेरियासाठी सुद्धा पेनिसिलिन नावाचा औषधाचा वापर केला जातो. येस, दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही एमसीक्यू इथं सर्वांनी लक्षात घ्या. पेनिसिलिनचा उपयोग 2 रोगासाठी केला जातो. हे 8वीच्या पुस्तकात दिले. आपण डॉक्टरी नॉलेज घेत नाहीये, किंवा मेडिकल नॉलेज घेत नाहीये, आपण स्टेट बोर्डच्या आधारे नॉलेज घेतोय. स्टेट बोर्ड आता तसं बघायला गेलं तर पेनिसिलिन हे फार महाग पडलं. याच्या पुढचे खूप चांगले चांगले अँटीबायोटिक आलेले आहेत, पण आपण त्या काही डॉक्टरी भाषेत जायचं का? आपल्याला नाही. आपल्याला 8वीचं स्टेट बोर्ड काय सांगतं त्या त्यातूनच आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके, चलो. ओके, चलो. हे पाहितलं? यस. टिटॅनस पाहितलं? यस. निमोनिया पाहितलं? ओके, कळालं. निमोनिया म्हणजे काय होतं? तर आपल्या फुफ्फुसावर येणारी सूज, फुफ्फुसाशी असणारी सूज म्हणजे निमोनिया होय. हे आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. आता नेक्स्ट एक महत्वाचा बॅक्टेरियल डिसीज आहे, त्याचं नाव आहे कुष्ठरोग. कुष्ठरोग, ज्याला लेप्रेसी म्हणतात. महत्वाचा इथं एमसीक्यू मला इथं वाटतो, ह्यालाच हॅन्सन्स डिसीज असेही म्हणतात. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू. यालाच हॅन्सन्स डिसीज असेही म्हणतात. म्हणून हॅन्सन्स डिसीज कोणाला म्हणतात हा प्रश्न आपल्याला स्वाभाविकपणे विचारला जाईल. तर आपलं उत्तर तिथं तयार पाहिजे. दॅट इज अ लेप्रेसी. आता याचा सुद्धा, हा सुद्धा रोग मायकोबॅक्टेरियम नावाच्या जीवाणूमुळे होतो, जो जीवाणू आम्ही कशासाठी बघितला होता? टीबी साठी. म्हणजे ट्युबरक्युलोसिस आणि लेप्रेसी या दोघांचा जीवाणूचा जो काही काय म्हणतात त्याला गट, त्या गटाचं नाव मायकोबॅक्टेरियम आहे. त्याला जर स्टँडर्ड भाषेत सांगायचं झाला तर जीनस हा शब्द वापरतात. दोघांचा जीनस हा सारखाच आहे, पण दोघांची जात मात्र वेगळी आहे. ट्युबरक्युलोसिसच्या बाबतीत आम्ही त्या जातीचं नाव सांगितलं होतं ट्युबरक्युली, त्याच्यानुसारच त्याच्या रोगाचं नाव आहे. तसंच इथं लेप्री असं नाव आहे. यस, म्हणून त्या दोघांची प्रजात सारखी आहे, जी ज्या प्रजातीचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम. म्हणूनच अर्थातच
मी आता थोड्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की टीबी साठी एक कॉमन औषध वापरतो आपण, रिफॅम्पिसिन. येस, तसंच आपण या कुष्ठरोगासाठी सुद्धा ते औषध वापरू शकतो. इथे लिहिले बघा. का वापरू शकतो? कारण दोघांचा जीनस सारखा आहे. हे त्याचं बिहाइंड रिझन तुम्ही तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा. येस, ऍक्च्युअल रिझन पेक्षा तुमच्या डोक्यात हे लक्षात ठेवा. रिफॅम्पिसिन हे औषध आपण कुष्ठरोगासाठीही वापरू शकतो, तसेच क्षयरोगासाठी वापरू शकतो, दोन्ही रोगासाठी वापरू शकतो. आता याचा प्रसार आपल्याला संपर्कामुळे होतो. डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तर याचा कुष्ठरोगाचा प्रसार होण्याची चान्सेस असतात. तसंच हे ड्रॉपलेट मार्फत सुद्धा ह्याचा प्रसार होण्याचे चान्सेस असतात. ओके, त्याच्यानंतर अवयव, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, चेतासंस्था, त्यातल्या त्यात परिघीय चेतासंस्था ज्याला म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम, म्हणजे आपल्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर हल्ला करणारा हा जीवाणू आहे असं म्हणायला हरकत नाही. तसंच मग लक्षणं आम्हाला ह्याची माहिती आहेत. बोट झडणे, सुरकुत्या पडणे, त्वचेवर चट्टे असणे किंवा त्वचा कोरडी पडणे, हे त्याची विविध लक्षणे आहेत. सध्या परिस्थितीत ह्याला प्रॉपर लस उपलब्ध नाही. येस, सध्या परिस्थितीमध्ये याला प्रॉपर लस उपलब्ध नाही, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. म्हणून बॅक्टेरियल डिसिजेसचा आपल्या यादीमधला हा 8वा रोग आहे. 8वा रोग आहे. आपण 8 रोगांची यादी पाहितली. हे प्रमुख रोग आहेत जे 10वी पर्यंत दिलेली आहेत आणि आरोग्य भरतीसाठी 10वी पर्यंत दिलेला जो काही डेटा आहे तो सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं काही पाहायची आवश्यकता पडत नाही. येस, म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्या की आपल्याला कोणत्या लेवल पर्यंत शिकलं पाहिजे हे सर्वांना लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, आता इतर रोगांची नावं जी बॅक्टेरियल डिसिजेस आहेत, इतर रोग जी बॅक्टेरियल डिसिजेस आहेत ही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. येस, म्हणजे फॉर एक्झाम्पल या व्यतिरिक्त काही जीवाणूजन्य रोगांची नावे, मग यांचा पहिले 8 नावं तर मी सांगितली, त्याच्यानंतर 9, 10, 11, 12, 13 आणि त्यांच्या जीवाणूचं नाव सुद्धा समोर दिलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर जीवाणूजन्य रोग कोणते आहेत हे माहित असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जीवाणूजन्य रोग कोणते आहेत, येस, म्हणजे बॅक्टेरियल डिसिजेस कोणते आहेत हे माहित असणं सर्वांना गरजेचं आहे. तर बघा, रोगाचं नाव अँथ्रॅक्स, म्हणजे अँथ्रॅक्स हा सुद्धा बॅक्टेरियल डिसीज आहे आणि त्याचा जीवाणूचं नाव आहे बॅसिलस अँथ्रेसिस, हे त्या जीवाणूचं नाव आहे. येस, बॅसिलस 2 प्रकारचे जीवाणू असतात. मला जिथं आलाय म्हणून मी पॉईंट सांगतो. बघा, बॅक्टेरिया किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. बॅक्टेरिया 2 प्रकारचे असतात. एकाला म्हणतात कोकाय, दुसऱ्याला म्हणतात बॅसिलस. येस, हे कशानुसार आकार आहेत? शेप. कशानुसार आकार आहेत? शेपनुसार. शेप म्हणजे आकार, आकारानुसार. जे गोल आकार असतात त्यांना कोकाय म्हणतात आणि जे दंडगोल आकार असतात, येस, जे दंडगोल आकार असतात म्हणजे काय, उभे, थोडक्यात रॉड शेप, त्यांना आपण बॅसिलस म्हणतो. येस, हे आपल्याला इथं माहित असायला हरकत नाही. गँग्रीन, येस, गँग्रीन सुद्धा कसं आहे? बॅक्टेरियल डिसीज आहे जो क्लॉस्ट्रिडियम या प्रजातीमुळे होतो. येस, पण आपल्याला बॅक्टेरियल डिसीजेस हे पहिले जे 8 डिटेलमध्ये पाहितले, त्याच्या व्यतिरिक्त ऍटलिस्ट कोणता रोग कसा आहे हे माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे सुरुवातीचे 8 रोग हे बॅक्टेरियल होते, बरोबर. त्याच्यानंतर 9वा 10वा हे जे देतोय फक्त नाव आहेत. गँग्रीन बॅक्टेरियल डिसीज आहे. त्यानंतर प्लेग महत्वाचा डिसीज आहे ना. आता त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल कसा, तर प्लेग हा रोग डॅश डॅश आहे, जीवाणूजन्य, विषाणूजन्य, तर आपल्याला कवकजन्य असे ऑप्शन असतात. तर आपल्याला माहित असावं की प्लेग हा सुद्धा बॅक्टेरियल डिसीज आहे आणि त्याचा जीवाणूचं नाव सुद्धा पाठ असलं पाहिजे, एर्सिनिया. येस, एर्सिनिया पेस्टिस हे त्याचं काय आहे? नाव आहे, त्या जीवाणूचं नाव आहे. म्हणजे त्या जीवाणूचा आणि त्या नावाचा, कुठल्या, प्लेगचा अर्थार्थी डायरेक्ट संबंध लागत नाही, म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. येस, त्यानंतर सिफिलिस हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड बॅक्टेरियल डिसीज आहे. सिफिलिस नावाचा रोग आहे जो सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे, म्हणजेच पुरुष असेल स्त्री असेल यांच्या लैंगिक अवयवाशी निगडीत असणारा हा रोग आहे. हा सुद्धा बघा ट्रिपॅनोमा पॅलिडम नावाच्या जीवाणूमुळे होतो. त्या रोगाचं नाव आहे सिफिलिस. ओके, हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता चौथा ह्याच्यातला डिसीज म्हणजे 5वा, त्याला आपण म्हणतो ट्राकोमा. तर ट्राकोमा हा सुद्धा बॅक्टेरियल डिसीज आहे आणि हा ट्राकोमा नावाचा डिसीज हा आपल्याला कुठल्या जीवाणूमुळे होतो हे सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. इथं दिलेलं आहे नाव, क्लॅमिडिया नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो. म्हणून आपल्याकडे असणारे 13 रोग, येस, 13 रोग आपण शिकले. 13 डिसीजेस जे बॅक्टेरियल डिसीजेस होते. मी एकदा लास्ट रिवाइज करतो. आपल्या बायजूस एक्झाम प्रेपोरच्या युट्यूब चॅनलवर आपण प्रत्येक रोगांची माहिती घेणार आहेत. लागणाऱ्या आरोग्य भरतीला लागणाऱ्या तांत्रिक तसेच जिल्हा परिषदच्या ज्या भरती आहे त्याच्याशी निगडीत असणारे सर्वच प्रश्न, विज्ञान असेल, विज्ञान सामान्य विज्ञानाचा सगळा पार्ट
मी कव्हर करून घेणार आहे. बायजूस एक्झाम प्रेपच्या युट्यूब चॅनलवर आपण हा डेटा पाहतोय. सराव प्रश्नसंचासाठी तुम्हाला ऍप्लिकेशनला भेट द्यायची आहे. तुम्हाला आता प्ले स्टोअरला जाऊन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि दररोज संध्याकाळी 5:30 वाजता हे तुम्हाला लेक्चर्स पाहायला मिळतील. 7:30 वाजता आपण युट्यूबला पाहतो. ओके, आता हे फॅकल्टी टीम आहे. बायजूस एक्झाम प्रेपची फॅकल्टी टीम सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बायजूस एक्झाम प्रेपवर काय काय बाबी आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर काय प्रीमियम काय असेल तर ऑनलाईन क्लासरूम प्रोग्राम. येस, या प्रोग्राममध्ये दिस इज द पेड बॅच. सबस्क्रिप्शन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. डिपेंड्स तुम्ही किती महिन्याची व्हॅलिडिटी घेताय त्यानुसार तुम्हाला गोष्टी मिळतात. म्हणजे हे काही पेडच आहे असं नाही. तुम्ही एक्झाम बायजूस एक्झाम प्रेपच्या ऍप्लिकेशनला आल्यानंतर तुम्हाला फ्री क्विजेस मिळतात. तसेच टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट आणि आता जे मी तुम्हाला सांगतोय की दररोज 4 ते 5 लेक्चर फ्री चालू असतात. येस, त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा. तसेच लाईव्ह क्लासरूम प्रोग्रामचे जे काही ऑनलाईन क्लासरूम प्रोग्रामचे हे विविध महत्त्वाचे फायदे आहेत. क्लास लाईव्ह असतात. ओके, तसेच रेकॉर्डेड क्लास असते तर लाईव्ह डाऊट सेशन्स असतात. येस, म्हणजे 100% डाऊट्स तुमचे इथं रिझॉल्व्ह केले जातात. हे सर्वात महत्त्वाचं आहे. येस, त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे बायजूस एक्झाम प्रेपचं. हे टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्वांना जॉईन करायचं आहे. आणि ज्यांच्याकडे ऍप्लिकेशन नाही त्यांनी बायजूस एक्झाम प्रेपचं गुगल प्ले स्टोअरवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. लास्ट मी तुम्हाला एकदा आपण आज पाहितलेल्या 8 महत्त्वाच्या रोगांची नावं मी एकदा रिवाइज करतो. तर बघा, नावामध्ये सगळ्यात पहिलं नाव मी सांगितलं टायफॉइड, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस, DPT, डी फॉर डिप्थेरिया, P फॉर पर्ट्युसिस ज्याला डांग्या खोकला म्हटलं आम्ही. त्याच्यानंतर T फॉर टिटॅनस ज्याला धनुर्वात म्हटलं आम्ही. त्यानंतर 2 महत्त्वाचे रोग पाहितले. एक होता निमोनिया आणि त्याच्यानंतरचा होता कुष्ठरोग. येस, राईट. तर अशा प्रकारे हे आपण 8 रोगांची सविस्तर माहिती आता घेतलेली आहे. यावर आधारित सराव प्रश्नांसाठी तुम्हाला जायचंय बायजूस एक्झाम प्रेपवर, ह्या ऍप्लिकेशनवर. जे आज मी शिकवतोय ते दुसऱ्या दिवशी सराव प्रश्न म्हणून आपण ऍप्लिकेशनला पाहतो. येस, नेक्स्ट लेक्चर आपण पाहणार आहोत व्हायरल डिसीजेस. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.